नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर सकाळी सकाळी बघा, पाऊस खूप जोराचा चालू झाला होता. त्यानंतर घरातली सर्व कामं आवरली होती. शंभूचं लण घेतलं. तर संध्याकाळच्या वेळेस बाजारात गेलो होतो. पाऊस तर खूप चालू होता, त्यामुळे भाज्या आहे ना सर्व अशा ओल्या होऊन गेल्या होत्या. पण एवढं काय भाजीपाला आणला नाही, कारण ओला जास्त आणला ना तो सडून जातो. किती पण कोरडं करून ठेवलं तर. पण मग कोथिंबीर आणि शेपूची भाजी आणि हे आता या याला तुम्ही काय म्हणता, तर आम्ही याला डाळ म्हणतो. तर ते आणलं होतं, तर ते देखील असं बघा पिशवीत दिलेलं होतं. या भाज्यांची माती त्याला लागली, तर ते देखील वरतून खराब झालं होतं. त्यानंतर आता उद्या उपवास आहे, सोमवार आहे, त्यामुळे हे जे साकरू होते बाजारात काही ते आणले होते. आता बटाटे आणले होते, एवढंच आणलं होतं, बाकी काही आणलं नाही. कारण पाऊसच एवढा जो असा चालू होता, त्यामुळे सर्व जो भाजीपाला आहे तो सर्व ओला झाला होता. आता ह्या सर्व भाज्या म्हटल्या अगोदर निसून घेऊ आणि धुवून आणि लगेचच वाळत टाकू म्हटले, कारण कोथिंबीर पण पूर्ण ओली झालेली होती आणि शेपूची भाजी पण ओली होती. पण म्हटले भाजीला दुसरं काय घेणार, तर म्हटलं एवढं तरी घेऊ. तर मग आता हे अगोदर मी निसायला घेतलं. म्हटले निसून वगैरे सगळं स्वच्छ करून धुवून आणि फॅनखाली सुकत ठेवू, कारण धुतल्यानंतर पण माती निघून जाईल आणि सुकत ठेवल्यानंतर मग एखाद्या कॅरी बॅगमध्ये भरून मग फ्रीजमध्ये ठेवता येईल. त्या जर असंच मध्ये जर ठेवलं किंवा असंच निसून जरी मध्ये ठेवलं तर ते ओलावा असतो, त्यामुळे ते लगेचच एक पान सडलेलं असं दुसरं पण लगेच सडायला सुरुवात होते. आता सर्व ज्या भाज्या मी इथं दोन्ही पण कोथिंबीर आणि शेपूची भाजी धुवून घेतल्या आणि चाळणीमध्ये निथरट ठेवल्या. तर त्यानंतर आता ही जी आहे ओढणीखाली टाकली फॅनखाली आणि इथं म्हटले थोडंसं असं पातळ आपण त्या वाळत टाकू, म्हणजे त्या सुकून जातील फॅनखाली. कारण सुकल्यानंतर म्हणजे आपल्याला भरता येतील कॅरी बॅगमध्ये. तर इथं मी असं सर्व व्यवस्थित अशा सुकायला टाकत होती. त्यानंतर मला संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाक बनवायचा होता. तर आता बनवायचं म्हटलं तर फ्रीजमध्ये आता हे मागच्याच बाजारामध्ये आणलेले होते ढेमसं, तर ते म्हटले त्याची भाजी करू. आता तुमच्याकडे याला काय म्हणता मला माहीत नाही. आमच्याकडे या जे आहे तर याला ढेमसं असे म्हणतात. तरी बघा आता ते आहे ना मधून अशा म्हणजे थोडी निबरच होते वाटतं, कारण एकदम अशा काळ्या पडल्यात. म्हटलं त्या काढून घेऊ. त्यानंतर हरभऱ्याची डाळ पण भिजत टाकलेली होती. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते देखील कमेंट करून सांगा. आता मी इथं हरभऱ्याची जी डाळ आहे अर्धा तास भिजत टाकली. हरभऱ्याची डाळ घालूनच इथं बनवणार होती. तर अगोदर इथं सर्व जे आहे ना मधलं बिया काढून घेतल्या आणि मग कट केले, कारण मधी ना ते थोडेसे असे बिया पण अशा काळ्या काळ्या दिसत होत्या. का बरं माहीत नाही, आता 8 दिवस झाले असेल शक्यतो त्याच्यामुळे. त्यानंतर कढाई ठेवली. कढाईमध्ये तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि लसूण टाकून घ्यायचं त्यामध्ये. ते थोडंसं असं परतल्यानंतर लगेचच लाल मिरच पावडर घेतली आणि थोडीशी हळद टाकायची आणि धने पावडर देखील त्यामध्ये टाकायची. आता जसं तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार टाकायचं. आणि त्याला ते ना लाल मिरची टाकल्यानंतर लगेच जळती, तर पटकन एका हातामध्ये भाजी आहे ती घ्यायची. म्हणजे हे जे आता आपण कोणत्या पण भाजीला फोडणी देत असलं तर ती भाजी एक हातात ठेवायची, म्हणजे पटकन टाकायची मिरची टाकल्यानंतर, कारण मग जळती ती मिरची. त्यानंतर आता सर्व ढेमसं जे आहे ते टाकून घेतले आणि आता यात हरभऱ्याची जी डाळ आहे ती देखील मी वरतून टाकून घेत होती. आता ही डाळ अर्धा तास मी अगोदरच भिजत ठेवलेली होती आणि आता याच्यावर ही जी टाकून व्यवस्थित परतून घ्यायची. आता तुम्हाला जेवढं हवं आहे त्यानुसार चवीनुसार, जसं तुम्ही लाल तिखट टाकेल असेल त्यानुसार मीठ टाकून घ्यायचं. थोडंसं जास्ती नाही, थोडं पाणी टाकून थोडंसं अगोदर वाफवून घेते, कारण पाणी टाकल्यानं स्टीलची कढाई आहे ती लगेच डागायला सुरुवात होती. तर म्हटले अगोदर आता वाफत ठेवून त्यानंतर पाणी आपल्याला जसं हवं आहे तसं त्यात टाकायचं. त्यानंतर आता भाकरीच बनवणार होती, तर इथे मी बाजरीच्या ज्या भाकरी त्या बनवायला घेतल्या होत्या. तर कोणाला कोणी ना ही जी भाजी ढेमसाची ही ना आपले शेंगदाण्याचं कूट जे आहे ते टाकून देखील करतं, पण मी अशीच करते. अशीच छान लागते, भाकरीसोबत खायला पण मस्त लागते. ती इथं मस्त अशा भाकरी करून घेतल्या. त्यानंतर आता काल थोडंसं
जे मुटकुळे ते तळले होते तर ते तेल बाकी होतं. तर यांचं दोघांचं चाललं कशा लास्ट सुट्टी होती त्याला सकाळी सांगितलं होतं काहीतरी तुला बनवून देईल. आता पॉपकॉर्न तर नव्हते मग त्याचं चाललं तर मला फ्रेंच फ्राईज म्हणजे हे जे आहे ते बनवून दे. तर मग इथं मी बटाटे जे आहे 2 असे बारीक उभे कापून घेतले त्याचे वरचे साल काढून आणि त्यात थोडंसं आपलं तांदळाचं आणि बेसन पीठ टाकून असे जास्त नाही थोडेसे असे कालवून घेतलं होतं आणि आता हे बघा तळून देखील घेतले. मस्त जसे आपले हॉटेलमध्ये असताना त्याच पद्धतीचे तांदळाच्या पिठाने एकदम असे मस्त कुरकुरीत होता. तर इथं बघा आता लगेचच याला दम पण नाही तर लगेचच याचं खायचं देखील चालू झालं. ते बनवलं त्यानंतर जेवण वगैरे करून घेतली. आता उद्या उपवास होता म्हटलं कामं देखील आज आवरून घ्यावं कारण मग सकाळी असं पण मी फ्रीज भांडी काही ठेवत नाही लगेचच घासून घेते आणि सकाळी उठल्यानंतर अर्धा तास त्यामध्येच जातो आणि आपल्याला देखील फ्रेश वाटत नाही. ते इथं भांडे वगैरे थोडे थोडे घासले ना मग जास्त साचत पण नाही. मी थोडे थोडे झाले ना लगेचच घासून घेत असते. कारण मग नंतर एकटे एवढे झाले ना मग त्याकडे बघितलं आपल्याला पण असं वाटतं एवढे भांडे मग दबाव येतो. तर थोडं कामं आवरत असल्यानंतर मग एवढं साचत नाही. आता वगैरे घासून घेतले त्यानंतर किचन वाटा देखील क्लीन करून घेतला. आता हे जे काम आहे तर हे म्हणजे जर असलं ना असं मनात एकदम असं खूप मोठं काम केल्यासारखं वाटतं. आणि रात्रीचं जे क्लीन वगैरे करून ठेवलं ना तर मग झुरळ पण आहे ना ते जास्त होती नाही कारण खरकट जे पडेल असलं ना थोडेसे अन्नाचे कण जर पडेल असले तर मग झुरळ पण होता. मग आता म्हटले उद्या उपवास आहे तर आजच किचन वगैरे रोजच मी क्लीन करून घेते. थोडं लगेचच पुसत राहते जास्त खराब होऊच देत नाही. कारण मग जास्त खराब झालं ना तर मग आपल्याला पण त्याकडे बघितल्यावर असं वाटतं खूपच खराब आहे. मग ते याचं म्हटल्यावर आहे ना थोडंसं जीवावर येतं. तर थोडं साफ करत असल्यावर जास्ती घाण पण होत नाही. इथं मग आता बाजूला जे साकरू होते ना ते पण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते कारण थोडीफार माती असेल तर म्हटले उद्या सकाळी बनवायचे राहतील तर ते माती वगैरे निघून जाईल. त्यामुळे ते साकरू पाण्यात भिजत ठेवले होते. त्यानंतर आता उद्या उपवास आहे त्यामुळे शंभूला साबुदाणा खूप आवडतो. त्याला आता माहीत झालं की उद्या उपवास आहे तर त्याचं चाललं की मला दही दे साबुदाणा त्याचं असंच चालू आहे. म्हटले देईन त्याला मग त्याच्यासाठी साबुदाणा भिजत टाकला होता कारण त्याला आवडतो साबुदाणा. तर इथं अगोदर एक पाणी काढून घेतलं, धुवून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर दुसऱ्या पाणी थोडंसं पाणी टाकायचं साबुदाणा भिजेपर्यंत आणि रात्रीपर्यंत मस्त भिजून जातो साबुदाणा. साबुदाणा भिजवलं, किचनची सर्व कामं आवरली. त्यानंतर आता ही जी कपडे काढून आणली होती तर ही आमच्या आता दोघे मालिकांचे घडे घालायचं कामं चालू होतं गप्पा मारत. तर इथं बघा आता याचं असं असतं आपण जे केलं ना तेच याला करून पाहिजे असतं. तर इथं आता मस्त टॉवेलच्या घड्या घालायचं त्याचं काम चालू होतं तेव्हा कशा घड्या घालू राहिलं. पण त्याची एवढी का मदत होईना खूप मोठं काम करून जाते. हे बघा शेवटी आपलंच असतं एवढं का होईना पण त्याची म्हणजे पानं त्याला असं असतं कसं का होईना त्याचं करायचं काम ते चालू असतं. असं तो हे नाही का चाललं पाहिजे तो त्याच्या पद्धतीने कसं आणि ते कसं काय होईना पण तेवढीच आपल्याला देखील मदत होते. तर हे बघ त्याचे कपडे त्यानंतर टॉवेल मस्त घड्या घालून ठेवीत असतो. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि तुमची मुलं देखील तुम्हाला अशीच मदत करता का कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.